Students, the last question in the lesson number 3rd. A diagram is given in the textbook and the question is asked. Listen the question. Observe the following picture and write down the chemical reaction with explanation. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ही एक अशी डायग्राम दिलेली आहे, पिक्चर दिलेला आहे. या पिक्चर वरून तुम्हाला ही रिएक्शन एक्झॅक्टली कशी होते हे रिएक्शन एक्सप्लेन करायची आहे. You can see here in the given diagram there is given that this one is iron piece. हा लोखंडाचा एक तुकडा आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ब्रीफ क्वेश्चन आहे, समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा आयर्नचा पीस आहे, लोखंडाचा एक पीस आहे. त्याच्यावर हा वॉटर ड्रॉपलेट म्हणजे पाण्याचा थेंब पडला. मग पाण्याचा थेंब पडल्यानंतर बघा आपण पाहतो लोखंड जर हवेत बाहेर ठेवलं त्याच्यावर पाणी पडलं तर त्याच्यापासून गंज तयार होतो, ज्याला आपण रस्टिंग म्हणतो. ते रस्टिंग म्हणजे बघा Fe2O3 into H2O हे रस्ट म्हणजे गंज. जो लोखंडावर वरचा रेडिश कलरचा लेअर येतो का त्याला म्हणतात गंज म्हणजे रस्ट. त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला हे गंज तयार झालेला असं दाखवलेलं आहे इथे. आणि इथे एनोड आणि कॅथोड वरचे तुम्हाला रिएक्शन दिलेले आहे. एनोड आणि कॅथोड म्हणजे काय असतं माहितीये का? एनोड म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. जसं इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना कसं असतं प्लस आणि मायनस हे दोन पॉइंट असतात आणि त्यामुळे एकीकडे प्लस एकीकडे मायनस म्हणून इलेक्ट्रिक चार्ज आहे ना तो पास होतो. तसंच इथे असतं बघा. एक असतो एनोड आणि एक असतो कॅथोड. एनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारा इलेक्ट्रोड आहे आणि कॅथोड म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणारा काय आहे इलेक्ट्रोड आहे. कॅथोड आणि एनोड असं तुम्हाला एक पिक्चर दिलेलं आहे. यावरून तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं आहे? हाऊ द रस्ट इज फॉर्म. एक्झॅक्टली हे जे गंज चढतो ना हा नेमका कसा गंज चढतो आहे, यामध्ये रिएक्शन नेमक्या काय होत आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं आहे. क्वेश्चन तरी कळतोय? बघूया, व्यवस्थित ऐका. फर्स्ट पॉइंट, इन द डायग्राम प्रोसेस ऑफ रस्टिंग टेक्स प्लेस रॅपिडली. In the diagram, the process of rusting iron takes place rapidly. म्हणजे डायग्राम मध्ये लोखंडाचं गंज किती वेगाने चढतो आहे हे काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. कळलं? इकडं पहिला पॉइंट कळला. रस्टिंग टेक्स प्लेस म्हणजे रस्टिंग कसं होतंय घडतंय दाखवलेलं आहे. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, अ सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर solid layer collect on the metallic surface. This layer is called rust. Kind of certain type of reddish color solid layer. Reddish color मध्ये solid layer, solid म्हणजे स्थायी रूप अशा प्रकारे हा एक लेअर जमा होतो बघा. यालाच काय म्हणतात? रस्ट असं म्हणतात. कळलं का? सर्टन टाइप ऑफ reddish color solid layer is formed. This layer is called rust. म्हणजे त्याच्यावर स्थायी रूपामध्ये असा तांबूस रंगाचा जो एक थर जमा होतो त्यालाच गंज असे म्हणतात. पुन्हा एकदा सेकंड पॉइंट, अ सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर सॉलिड लेअर कलेक्ट ऑन द मेटॅलिक सरफेस. This layer is called rust. याला रस्ट असं म्हणतात. थर्ड पॉइंट आहे. The chemical formula of rust is Fe2O3 into H2O. The rust is formed by an electrochemical reaction. ही जी रस्ट त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सांगितलेला आहे आणि हा रस्ट कसं तयार होतो म्हणून सांगितलेला आहे. हा जो रस्ट आहे हा तयार होण्यासाठी कोणती केमिकल रिएक्शन होते बघा? इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन म्हणजे काय? एनोड आणि कॅथोड मध्ये रिएक्ट म्हणजे बघा इलेक्ट्रॉन्स जे आहेत
ते कॅथोडकडे येतात, ऍनोड करून कॅथोडकडे येतात. यालाच म्हणतात काय, नाव देऊ काय, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. म्हणजे इलेक्ट्रॉन एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाणार, त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. म्हणजे हे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस होते. म्हणजे या प्रोसेस मध्ये काय होणार कळलं का, इलेक्ट्रॉन्स ऍनोड कडून कुणाकडे येणार, कॅथोडकडे येणार. म्हणून त्याला काय म्हटलं, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. झालं. मराठीमध्ये यालाच म्हणतात ऋणाग्र कॅथोडला, आणि याला म्हणतात धनाग्र. धनाग्राकडून ऋणाग्राकडे इलेक्ट्रॉन येणार. ओके. नंबर नेक्स्ट, चौथा पॉइंट. डिफरंट रिजन्स ऑफ द सरफेस ऑफ आयर्न बिकम ऍनोड अँड कॅथोड. म्हणजे याच सरफेसवर आहे बघा, हा लोखंडाचा तुकडा होता की नाही, त्याच्यावर दोन ठिकाणी, डिफरंट ठिकाणी कॅथोड आणि ऍनोड आपोआप तयार होतात. एका ठिकाणी कॅथोड झाला तर दुसऱ्या ठिकाणी काय तयार होतो, ऍनोड तयार होतो. फोर्थ पॉइंट, सिंपल पॉइंट होता. डिफरंट रिजन्स ऑन द सरफेस ऑफ आयर्न बिकम ऍनोड अँड कॅथोड. म्हणजे या लोखंडाच्या पृष्ठभागावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅथोड आणि ऍनोड तयार होतात. एका ठिकाणी कॅथोड तयार झाला, दुसऱ्या ठिकाणी ऍनोड तयार. आता एक्झॅक्टली प्रोसेस काय होते पुढच्या पॉइंट मध्ये. नेक्स्ट पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला त्याच्यावर जास्त फोकस करावा लागेल. नंबर 5, Fe ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म Fe2+ इन द ऍनोड रिजन. काय होतं, व्यवस्था आहे का, मी काय सांगतो, ऍनोड वर काय प्रोसेस होते, व्यवस्था आहे का. आता इथे आपल्याला माहिती हा आहे लोखंड, म्हणजे आयर्न आहे, Fe आहे. आपल्याला माहितीये आयर्न हा मेटल आहे. आणि इन द केमिकल रिॲक्शन मेटल्स डोनेट द इलेक्ट्रॉन्स. आयर्न काय करणार, आपल्याकडचे इलेक्ट्रॉन डोनेट करतो. इथे बघा प्रोसेस काय होतं. इथे मला Fe, S म्हणजे सॉलिड आहे, व्यवस्थित समजून घ्या. ऍनोड कॅथोडवरच्या रिॲक्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा आयर्न आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे. याच्यापासून बघा Fe2+ 2 इलेक्ट्रॉन. हे काय नेमकं आहे, तर यांनी काय केलं, आपल्याकडचे 2 इलेक्ट्रॉन्स काय केले, डोनेट केले. आणि डोनेट केल्यामुळे 2+ हे काय तयार झालं, आयर्न तयार झालं. आयर्न केव्हा तयार होतो माहिती का, व्हेन द ऍटम डोनेट ऑर टेक्स इलेक्ट्रॉन द आयर्न्स आर फॉर्म. जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार ना तेव्हा प्लस आयर्न तयार होणार, आणि जेव्हा एक्सेप्ट करणार ना तेव्हा मायनस मध्ये होणार. एवढं तरी कळत आहे. आता मला सांगा, आयर्नने काय केले, 2 इलेक्ट्रॉन काय केले, डोनेट केले. म्हणून इथे 2+ आणि इथे पण बघा 2 इलेक्ट्रॉन सेपरेट झाले. बघा लक्षात आलं का काय झालं ऍनोड वर. हे बघा हा ऍटम आहे, व्यवस्थित आहे का. ऍटम आणि आयर्न मधला डिफरन्स सांगतो. हा ऍटम आहे, ज्याला आपण अणू म्हणतो. यांनी काय केलं, आपल्याकडचे 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले. बाजूला दाखवतो. आणि 2 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे इथे 2+ हा आयर्न तयार झाला. याला म्हणतात ऍटम, याला म्हणतात आयर्न. कारण याने इलेक्ट्रॉन काय केले, डोनेट केले, म्हणतो आयर्न तयार झाला. मी ते 2+ का दाखवले, कारण कधी 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणून 2+ दाखवले. अशी प्रोसेस कुणावर होते, ऍनोड वर होते. म्हणजे या ठिकाणी दाखवले बघा, डायग्राम मध्ये पण दाखवले, पिक्चर मध्ये. अशा प्रकारे प्रोसेस ऍनोड वर होते आहे. इथेपर्यंत कळतंय, ऍनोड वरची प्रोसेस कळली. आता कॅथोड वर नेमकं काय होतं बघा. 6 पॉइंट. O2 is reduced to form water in the cathode region. आता कॅथोड वर रिॲक्शन काय होते बघा. आता एअर मध्ये तर ऑलरेडी ऑक्सिजन प्रेझेंट आहे, ऑक्सिजन आहे ना. मग त्या ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन काय होतं बघा, O2 is reduced to form water in the cathode region. मग हा ऑक्सिजनचं रिडक्शन होणार. तुम्हाला एक एवढं लक्षात येतं का, रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोजनशी कॉम्बिनेशन झालं की त्याला रिडक्शन म्हणतात. आपण ऑलरेडी शिकलेलो. हायड्रोजनशी कॉम्बिनेशन झालं की रिडक्शन, आणि ऑक्सिजनशी कॉम्बिनेशन झालं की ऑक्सिडेशन. तसं इथे ही आता कॅथोड वरची रिॲक्शन बघा, व्यवस्थित बघा.
O2 म्हणजे ऑक्सिजनचा मोलेक्युलर आहे, रेणू आहे. हा काय करणार, हायड्रोजन कडून काय करतो, इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो. हायड्रोजन कडून इलेक्ट्रॉन घेतो. बघा आता किती इलेक्ट्रॉन लागणार आहेत मला सांगा. इथे व्यवस्थित ऐका मी काय बोलतो. ऑक्सिजन कसा असतो एक्झॅक्टली बघा. हा न्यूक्लियस, हे फर्स्ट ऑर्बिट, हा सेकंड ऑर्बिट. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,6. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,6. आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत का. मग याला जर ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे, ऑक्टेट कंप्लीट म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे आहे. मग याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे सांगा, 2 इलेक्ट्रॉन्स आर नीडेड, राईट. ह्याला 2 इलेक्ट्रॉन लागतील ना, ऑलरेडी 6 आहे, आणखी 2 इलेक्ट्रॉन लागणार, ह्याला 2 इलेक्ट्रॉन लागणार. पण इथे चेक करता का तुम्ही, O2 म्हणजे ऑक्सिजनचे किती ऍटम्स आहेत, 2 ऍटम, म्हणजे अजून एक ऑक्सिजनचा ऍटम आहे. हा एक ऑक्सिजनचा ऍटम आहे. आणि या ऑक्सिजनचा पण मोलेक्युलर फॉर्म्युला कशा प्रकारे असणार बघ, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे 2,6 आहे. मग याला सुद्धा किती इलेक्ट्रॉन लागणार आहे, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे याला 2 इलेक्ट्रॉन्स आणि याला 2 इलेक्ट्रॉन, त्यामुळे दोघे पण किती इलेक्ट्रॉन घेत आहेत, 4 इलेक्ट्रॉन घेत आहेत. कळलं का, 4 का आले, म्हणजे यांनी 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले, यांनी पण 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले. टोटल इलेक्ट्रॉन किती घेतले, 4. आणि कुणाकडून घेतलेत, मात्र हायड्रोजन कडून घेतलेले आहे. हायड्रोजन, तर तुम्हाला हायड्रोजन पण दाखवतो नेमकं कसं असतो. हायड्रोजन अशा प्रकारे असतो. हा हायड्रोजन आहे. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती आहे, 1 आहे. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 आहे, म्हणजे त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हा काय करतो, बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉन देत किंवा घेत नाही, पार्टनरशिप करतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. आपण 8th स्टँडर्ड मध्ये पाहिलं बघा, कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड. तर हा काय करतो, इलेक्ट्रॉन काय करतो, न देता तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. मग अशा थोडक्यात काय सांगायचं लक्षात घ्या, यांच्याकडून किती इलेक्ट्रॉन जाणार, एकच येणार ना. अशी किती हायड्रोजन पाहिजे, याला टोटल किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 4. हा किती देऊ शकतो, एकच, म्हणजे अशी किती लागणार आहे, 4 हायड्रोजन. म्हणून 4 हायड्रोजन आले. कळतंय का मी काय बोलतोय, तेव्हा O2 म्हणजे ऑक्सिजन प्लस 4 हायड्रोजन. इथे प्लस का दाखवलं, कळलं का, हा 1 इलेक्ट्रॉन थोडक्यात डोनेट करतो असं आपण पकडूया, एकच. इथे +2 का दाखवलं होतं, इथे प्लस 2 इलेक्ट्रॉन डोनेट केला. आता 1 इलेक्ट्रॉन याला डोनेट करतो आणि टोटल इलेक्ट्रॉन किती जातात सांगा, 4 इलेक्ट्रॉन. आणि जो तयार होतो ना नवीन मोलॅक्युल, तो असतो H2O, म्हणजे वॉटर तयार होतं, लिक्विड दिलेलं. वॉटर कसं तयार झालं कळलं का, हे बघा, एअर मध्ये कोण आहे, ऑक्सिजन आहे, तो हायड्रोजनशी कंबाईन होतो. हायड्रोजन कडून किती इलेक्ट्रॉन घेतो, 4 इलेक्ट्रॉन घेतो आणि काय तयार होतो, H2O म्हणजे वॉटर तयार होतो. ही रिॲक्शन होते कॅथोडवर. कळतंय, एनोड आणि कॅथोडवरचे रिॲक्शन काय झालंय. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. व्हेन Fe2, आता मला सांगा एनोडवर काय तयार झालेलं आहे, Fe2+, हे आयन तयार झालेलं आहे, बरोबर आहे. याचं आहे ना पुन्हा ऑक्सिडेशन होतं. याचं पुन्हा ऑक्सिडेशन म्हणजे काय करतो माहितीये का, हा अजून एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि अजून एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे Fe3+ हे आयन तयार होतं. पहिल्यांदा त्याने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले होते, 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले. नेक्स्ट स्टेप मध्ये तो अजून एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि Fe3+ 3 इलेक्ट्रॉन डोनेट केला. अशा प्रकारचं ऑक्सिडेशन होतं. बघा नेक्स्ट पॉइंट कळेल तुम्हाला, ऐका. पॉइंट नंबर 7. व्हेन Fe2+ ions migrate from the anode region, they react with water and further get oxidized to form Fe3+. आता इकडे बघा, एनोड वर काय तयार झालं होतं मला सांगा, एनोड वर काय तयार झालं, Fe2+ हे आयन तयार झालं होतं. कुठे तयार झालंय, एनोड वर तयार झालं.
हा एनोड वरचा पार्टिकल कुठे येतो, कॅथोडकडे मायग्रेट होतो. मायग्रेट म्हणजे स्थलांतर होतं, म्हणजे हा इथून इकडे येतो, याला म्हणतात मायग्रेट झाला. मग हा इथून इथे आल्यानंतर याचं काय होतं, पुन्हा ऑक्सिडेशन होतं. हा पुन्हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो आणि इथे आल्यानंतर Fe3+ हा आयन तयार झाला. कळलं का काय झालं, हा इथून इकडे येतो, पुन्हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, देतो आणि Fe3+ हे आयन तयार होते. पुन्हा एकदा 7 पॉइंट वाचतो. When Fe2+ ion migrate from the anode region, anode कडून मायग्रेट होतो म्हणजे पुढे जातो. They react with water and further get oxidized to form Fe3+. म्हणजे हा कुणाची रिॲक्ट होणार आल्यानंतर, इथे वॉटर तयार झालं ना कॅथोडवर वॉटर तयार झालं होतं का. आणि मला सांगा हे बघा, हा एनोडवर तयार झाला, हा कॅथोडवर तयार झाला. हा कुठे येतो, कॅथोडकडे येतो ना, तेव्हा ह्या दोघांची काय होते, रिॲक्शन होते आणि यांची रिॲक्शन झाल्यानंतर Fe3+ आयन तयार होते. कळतंय. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. अ रेडिश कलर हायड्रेटेड ऑक्साइड, a reddish color hydrated oxide is formed from Fe3+ ion. It is called the rust. It collects on the surface. त्यालाच काय म्हणतात, रस्टिंग. आणि एक्झॅक्टली प्रोसेस काय होते ती इथे, म्हणजे नंतरची प्रोसेस ही झाली एनोड वरची रिॲक्शन, ही झाली कॅथोड वरची रिॲक्शन आणि एक्झॅक्टली रस्ट कसं तयार होतं इथे सांगितलं. मला सांगा इथे कोण तयार झालं होतं, Fe2+. नंतर काय झालं, Fe3+ आयन तयार झालं. रिॲक्शन कुणा बरोबर झाली, वॉटर बरोबर रिॲक्शन झाली आणि तयार झालं बघा Fe2O3 into H2. ह्याच्यात वॉटर असतं ना म्हणून तो इंटू येतो आणि हा काय तयार झाला, रस्टिंग गंज तयार झाला. आणि इथे तुम्ही बघा बॅलन्स करण्यासाठी इथे हायड्रोजन इथे दाखवावं लागला, 6H दाखवला का बघा. Fe इथे चेक करा 2 टाइम आहे का, इथे पण 2 टाइम आहे बघा. ऑक्सिजन चेक करा इथे बघा किती वेळा आहे बघा ऑक्सिजन, इथे बघा इथे 4 टाइम आहे, बरोबर आहे का. इथे पण 4 टाइम आहे, इथे 3 आणि इथे 1, 4 टाइम झाला. आता राहिला फक्त हायड्रोजन चेक करा, 4 2 जा किती आहे, 8 आहे. इथे मात्र हायड्रोजन फक्त किती आहे, 2 आहेत का, म्हणजे इथे 8 आहे, इथे मात्र 2 आहेत, म्हणून इथे काय आलं 6H आलं. कळलं का, कारण हायड्रोजन बॅलन्स व्हायला पाहिजे ना. आणि अशा प्रकारे काय तो रस्टिंग प्रोसेस कंप्लीट होते. आणि नेक्स्ट वन बघा, लास्ट पॉइंट. ड्यू टू द व्हेरियस कंपोनेंट इन द एटमॉस्फियर, ऑक्सिडेशन्स ऑफ मेटल टेक्स प्लेस, कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये अजूनही काही कंपोनेंट आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये अजून काही घटक आहे, काही प्रमाण ऍसिड असेल, कारण एअर ऍटमॉस्फिअर मध्ये बरेच बघा ऍसिड रेन होतो किंवा इतर कुठले कंपोनेंट असतात, त्याच्यामुळे काय होतं बघा, रिझल्टिंग इन देअर डॅमेज, त्यामुळे मेटलचं डॅमेज होतो. दिस इज कॉल्ड करोजन. आयर्न रस्ट अँड रेडिश कलर लेअर इज कलेक्टेड ऑन इट. दिस इज करोजन ऑफ आयर्न. या प्रोसेसलाच काय म्हणतात, करोजन असं म्हणतात. बघा ही पूर्ण प्रोसेस एक्झॅक्टली कशी होते स्टेप वाईज तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त एक लक्षात घ्या, एनोड वरची रिॲक्शन, कॅथोड वरची रिॲक्शन आणि टोटल रिॲक्शन ह्या व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला नक्कीच हे आन्सर इझी वाटेल. ओके.